लेट सेपरेट द कंपोनंट्स यामधलं लेक्चर 2 आहे आपलं. आणि यामध्ये जो पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, व्हॉट इज सेडिमेंटेशन. तर सेडिमेंटेशन काय आहे? तर पहा, तुम्हाला माहिती आहे, एखादा ग्लास तुम्ही घेतला आणि त्यामध्ये जर गढूळ पाणी आपण भरून घेतलं आणि थोडा वेळ जर त्याला आपण शांत ठेवलं तर जी माती आहे ती कुठं जमा होते बरं? तळाशी जमा होते, बरोबर आहे का? यालाच म्हणायचं सेडिमेंटेशन. द प्रोसेस वेअर इनसोल्युबल हेवी सॉलिड पार्टिकल सेटल ॲट द बॉटम इज कॉल्ड ॲज सेडिमेंटेशन. इनसोल्युबल म्हणजे काय? जे पाण्यामध्ये विरघळू शकत नाही, त्याला अद्रावणीय म्हणतो आपण, इनसोल्युबल. आणि हेवी म्हणजे जड. असे जे स्थायूचे कण आहेत, सॉलिड पार्टिकल्स, ते तळाशी जमा होणे, याला काय म्हणायचं? सेडिमेंटेशन. दुसरा प्रश्न आहे, व्हॉट इज डेसिटेन्शन. आता डेसिटेन्शन काय आहे? बाय tilting the vessel, the liquid can be slowly poured out. This is called as descentation. म्हणजे जे भांड असतं त्याला आपण थोडंसं तिरकस करून एखाद्या दुसऱ्या भांड्यामध्ये जेव्हा द्रव ओतत असतो तेव्हा त्याला स्लोली पोर्ड आउट, बरोबर आहे का? सावकाश त्याला घेणे, तर त्या प्रोसेसला काय म्हणायचं? डेसिंटेशन. तिसरा प्रश्न आहे, थ्रू विच प्रोसेस बटर मिल्क कॅन बी ऑब्टेन फ्रॉम कर्ड. म्हणजे कर्ड म्हणजे काय? दही. तर दही पासून जी बटर मिल्क आहे, ओके, ताक वगैरे आपण तयार करतो ना, तर हे तयार करण्याची जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं चर्निंग. आणि तुम्हाला माहिती ते रवी म्हणा, रवी नावाचं ना का इन्स्ट्रुमेंट असतं, तर त्याच्या साह्यानं आपण चर्निंग प्रोसेस हे करत असतो. चौथा प्रश्न आहे, व्हॉट इज इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशन म्हणजे काय? बाष्पीभवन. तुम्हाला या अगोदर तुम्ही बाष्पीभवन शिकलेले पहा. ही सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते, बरोबर? याला काय म्हणतो आपण? इव्हॅपोरेशन. आणि इव्हॅपोरेशन मुळेच जलचक्र चालू असतं. मग आता इव्हॅपोरेशनला डिफाईन कसं करायचं? द प्रोसेस ऑफ अ लिक्विड टर्निंग इनटू गॅसियस स्टेट ड्यू टू हीट इज कॉल्ड एज इव्हॅपोरेशन. म्हणजे बाष्पीभवन ही अशी पद्धत आहे की ज्या पद्धतीमध्ये आपण वॉटर सारख्या लिक्विड म्हणजे काय? द्रव पदार्थ. तर द्रव पदार्थाचं रूपांतर कशामध्ये करायचं? गॅसियस स्टेट म्हणजे वायुरूप अवस्थेमध्ये नेणं. ते पण कशाच्या साह्यानं? हीट म्हणजे उष्णतेच्या साह्यानं, बरोबर? उष्णतेच्या साह्यानं काय करायचं आपल्याला? लिक्विडचं रूपांतर सॉलिड गॅसियस स्टेट मध्ये करायचं. त्या प्रोसेसला म्हणायचं इव्हॅपोरेशन. लक्षात आलं? इव्हॅपोरेशन म्हणजे काय? जे द्रव आहे, लिक्विड आहे, त्याला कशामध्ये न्यायचं? गॅसियस स्टेट म्हणजे वायुरूप अवस्थेमध्ये न्यायचं. तर त्यासाठी उष्णतेचा वापर करून जी प्रोसेस करतो आपण त्याला म्हणायचं इव्हॅपोरेशन. मग आता पुढचा प्रश्न आहे, राईट एनी 3 बेनिफिट्स ऑफ इव्हॅपोरेशन. मग इव्हॅपोरेशनचे 3 फायदे कोणते? पहिला पहा, यूज वर्ल्ड वाईड टू ऑब्टेन सॉल्ट. म्हणजे पूर्ण विश्वामध्ये जे इव्हॅपोरेशन पद्धत आहे याच्या साह्यानं मीठ तयार केलं जातं. सॉल्ट म्हणजे काय? मीठ तयार केलं जातं. दुसरा आहे, नो एक्स्ट्रा फ्यूल इज बर्न. म्हणजे कोणतंही अतिरिक्त इंधन या ठिकाणी वापरायची गरज नाही. घरी आपण काय करतो? पाणी गरम करण्यासाठी गॅस यूज करतो, बरोबर? किंवा काही जण लाकूड यूज करत असतील. परंतु जे मीठ आपण इव्हॅपोरेशन करतो त्यामध्ये आपण सूर्यप्रकाशाचा वापर करतो. तिथे इंधन वापरतो का? नाही. आणि तिसरा आहे, सोलार एनर्जी इज यूज. त्यानंतर आहे, विच स्टेट्स ऑफ इंडिया
प्रोव्हाइड अस सॉल्ट. म्हणजे भारतातले कोणते कोणते राज्य आहेत जिथं मिठागरे आहेत, है ना, सॉल्ट पॅन म्हणतात त्याला, किंवा जे आपल्याला मीठ उपलब्ध करून देतात. ते 4 राज्य आहेत पहा: महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, राजस्थान. Which substance are called as magnetic substance? चुंबकीय पदार्थ कशाला म्हणायचं? मॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे काय? चुंबकीय पदार्थ. Metals which are attracted toward magnet are called as magnetic substance. म्हणजे जे मेटल, जे धातू कशाकडे अट्रॅक्ट होतात? मॅग्नेट म्हणजे चुंबकाकडे अट्रॅक्ट होतात, आकर्षित होतात, तर त्यांना म्हणायचं मॅग्नेटिक सबस्टन्स. मॅग्नेटिक सबस्टन्सला आपण मराठीमध्ये चुंबकीय पदार्थ म्हणत असतो. 8वा प्रश्न आहे, राईट एक्झाम्पल ऑफ मॅग्नेटिक सबस्टन्स. म्हणजे चुंबकीय पदार्थांची नावे लिहा. तर ते आहेत पहा: आयर्न, कोबाल्ट, निकेल. आयर्नला आपण लोह सुद्धा म्हणतो. तर आयर्न, कोबाल्ट आणि निकेल हे काही मॅग्नेटिक सबस्टन्स अर्थातच चुंबकीय पदार्थ आहेत. 9वा प्रश्न आहे, which Indian inventor created more than 160 useful machine and tools for agriculture. म्हणजे शेतीसाठी 160 पेक्षा जास्त मशीन म्हणजे काय? यंत्रे, अँड टूल्स आणि वेगवेगळ्या प्रकारची साधनं तयार करणारे भारताचे महान इन्व्हेंटर कोण आहेत? संशोधक. तर त्यांचं नाव आहे डॉक्टर उद्धव भारली. काय नाव आहे? डॉक्टर उद्धव भारली. राईट एनी 2 prizes given to डॉक्टर उद्धव भारली. मग आता उद्धव भारली यांना मिळालेल्या 2 पुरस्कारांची तुम्हाला नावं सांगायची आहेत. त्यामध्ये पहिला आहे पद्मश्री, जे आपली इंडियन गव्हर्नमेंट देत असते, है ना, भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे डॉक्टर भारली यांना. आणि दुसरा आहे बाय नासा इन द टेक्नॉलॉजी ऑफ फ्युचर कॉम्पिटिशन. तुम्हाला माहित आहे की जगातली जी सर्वात मोठी अंतराळ संस्था आहे नासा, तर नासाची एक स्पर्धा आहे टेक्नॉलॉजी ऑफ द फ्युचर कॉम्पिटिशन. म्हणजे भविष्यातलं जे तंत्रज्ञान राहील त्या संदर्भात नवनवीन साधनं तयार करण्याची जी स्पर्धा असते, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे.